हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण गुळाचे अनारसे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ जुने घ्यायचे. जुन्या तांदळाचे अनारसे खूप छान तयार होतात. कोणत्याही क्वालिटीचे तांदूळ तुम्ही घेऊ शकता. फक्त आपण जे इडलीसाठी तांदूळ वापरतो ते नाही घ्यायचे. आता एका पातेल्यात हे तांदूळ काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये पाणी टाकून हाताने चोळून आपण तांदूळ चांगले धुवून घेऊ. 2दा तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. यातलं पाणी काढून टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं. तांदूळ बुडतील आणि यावर थोडं पाणी राहील इतकं पाणी यात टाकायचं आणि यावर झाकण ठेवायचे या पातेल्यावर. आता हे तांदूळ आपण 2 दिवस भिजू देऊ. दुसऱ्या दिवशी पाहू आपण. हे पहा, दुसऱ्या दिवशी याप्रमाणे तांदूळ भिजलेले आहेत. आता यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. म्हणजे या तांदळातलं पाणी आता आपण बदलू. हे पाणी काढून टाकल्यानंतर या तांदळात परत पाणी टाकायचं आणि यावर झाकण ठेवून परत 1 दिवस हे तांदूळ भिजू द्यायचे आहेत. याप्रमाणे आपण 2 दिवस तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. आता तिसरा दिवस आहे हा. तिसऱ्या दिवशी पाहू. तिसऱ्या दिवशी याप्रमाणे तांदूळ भिजलेले आहेत. हाताने हे तांदूळ असे चुरा केले तर चांगले चुरा होतात. असे तांदूळ आपले भिजले पाहिजेत. आता एका बाउलमध्ये आपण यातलं पाणी सगळं काढून टाकू. हे पाणी टाकून द्यायचं आहे आपल्याला. तांदूळ चांगले भिजले म्हणजे अनारसे छान तयार होतात. आता हे तांदूळ आपण एका कपड्यावर काढून घेऊ आणि हे तांदूळ आपल्याला पसरवून ठेवायचे आहेत कपड्यावर. अर्धा ते 1 तासासाठी फॅन खाली वाळवून घ्यायचे असतील तर अर्ध्या तासात तांदूळ वाळतील आणि फॅन न लावता 1 तास लागेल. मी फॅन न लावता हे तांदूळ वाळवून घेतलेले आहेत. तांदूळ कोरडे झाले पाहिजेत पण ओलसर असले पाहिजेत आणि हाताला तांदूळ असे ओले लागले नाही पाहिजेत असे वाळवून घ्यायचे. पण तांदळामध्ये ओलसरपणा असला पाहिजे. आता हे तांदूळ सगळे आपण असे एकत्र करून घेऊ आणि एका मिक्सरच्या भांड्यात हे तांदूळ काढून घेऊ. मिक्सरमध्ये आपल्याला याचं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. मी 1 वाटीच तांदूळ घेतलेले आहेत त्यामुळे मिक्सरच्या छोट्या भांड्यातच बारीक करून घेत आहे. आता याप्रमाणे असं मिक्सरमध्ये हे पीठ तयार करून घेतल्यानंतर मैद्याच्या चाळणीने आता आपण हे तांदळाचं पीठ चाळून घेऊ. मैद्याची चाळणी नसेल तुमच्याकडे तर पातळ कपड्याने पण तुम्ही चाळून घेऊ शकता. एखाद्या भांड्यावर पातळ कपडा बांधून घ्यायचा आणि त्यावर हे पीठ टाकून चाळून घ्यायचं. आता हे तांदळाचं जे पीठ आपण चाळून घेतल्यानंतर चाळणीवर जे मिश्रण राहतं ते परत मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि परत मिक्सरमध्ये बारीक करून चाळून घ्यायचं. याप्रमाणे पीठ तयार करून घेतलेलं आहे. हे पीठ आता आपण परत चाळणीवर टाकू आणि परत चाळून घेऊ. याप्रमाणे आपल्याला परत हे पीठ 3 ते 4 वेळेस चाळून घ्यायचं आहे. हे पीठ आपण याच चाळणीने चाळून घेतलेलं होतं पण तरीही परत चाळून घेतल्यानंतर यावर असा रवा निघतो. इथे पहा तुम्ही. याप्रमाणे असं 3-4 वेळेस चाळून घेतल्यानंतर पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता एक गुळाची भेली घेतलेली आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी भेली घेतलेली आहे. आपल्याला याप्रमाणे असा मऊ गूळ घ्यायचा आहे. हा गूळ आपण सुरीने चिरला तर इझिली चिरला गेला पाहिजे असा गूळ घ्यायचा. चिक्कीसाठी जो गूळ आपण वापरतो तो घ्यायचा नाही आणि शक्यतो गुळाची पावडर पण घ्यायची नाही. कडक गूळ या अनारशासाठी वापरायचा नाही. पाऊण वाटी गूळ चिरून घेतलेला आहे. ज्या वाटीच्या सहाय्याने तांदूळ घेतले होते त्याच वाटीच्या सहाय्याने पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून. आता बाउलमध्ये आपण हे तांदळाचं पीठ काढून घेऊ. तुम्हाला जर का परफेक्ट प्रमाण पाहिजे असेल गुळाचं तर 4 भाग तांदूळ घेतलेले असतील तर 3 भाग आपल्याला गूळ घ्यायचा आहे बारीक करून. आता या बाउलमधल्या तांदळाच्या पिठात आपण पाऊण वाटी बारीक केलेला गूळ घालू. हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने चांगलं मिक्स होणार नाही तर आपण मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण थोडं टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. यामुळे तांदळाचं पीठ आणि गूळ चांगलं मिक्स होतं. तांदळाचं पीठ ओलसर आहे आणि गुळाला पण थोडं पाणी सुटतं त्यामुळे असं ओलसर मिश्रण हे तयार होतं. इथे पहा तुम्ही. आता बाउलमध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे. याचे आपल्याला आता गोळे बांधून घ्यायचे आहेत. हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याचे 2 गोळे बांधून ठेवू. याप्रमाणे असं अनारशाचं पीठ तयार करून ठेवलं आणि असे गोळे तयार करून ठेवले तर हे गोळे 8 दिवस पण चांगले राहतात आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण याचे अनारसे तयार करून घेऊ शकतो. असे स्मूथ गोळे तयार करून घेतल्यानंतर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 4 तास आपल्याला हे गोळे मुरू द्यायचे आहेत. मी तुम्हाला 4 तासातच याचे अनारसे कसे तयार होतात छान ते दाखवत आहे. जास्त दिवस पण तुम्ही हे असे गोळे तयार करून ठेवू शकता. यावर झाकण ठेवलेलं आहे. 4 तासानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे. हे गोळे आता छान मुरलेले आहेत. इथे पहा तुम्ही.
आता यातला एक गोळा आपण बारीक करून घेतलेला आहे, एक गोळा साईडला काढून ठेव। हा गोळा हाताने चांगला बारीक करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध मिक्स करून आणि हा गोळा स्मूथ करून घ्यायचा आहे, कारण हे पीठ खूप कोरडं वाटत आहे। असा गोळा आपण हाताने बांधला तर चांगला बांधला जात नाही आहे, स्मूथ होत नाही आहे, म्हणून आपण वाटीत दूध घेतलेलं आहे। दूध आवश्यकतेप्रमाणे खूप थोडं थोडं यामध्ये मिक्स करायचं आणि जर का हे मिश्रण दूध टाकल्यानंतर नरम झालं तर यामध्ये टाकण्यासाठी म्हणून आपण एक गोळा साईडला काढून ठेवलेला आहे। पीठ जर का नरम झालंच तर आपण जो गोळा साईडला काढून ठेवलेला आहे त्यातलं थोडं पीठ यामध्ये मिक्स करायचं। जे पहिल्यांदा अनारसे करत आहेत त्यांच्यासाठी ही टिप आहे। ज्यांना अनारसे करायची सवय आहे आणि अनारशाचं पीठ कसं तयार होतं ते माहिती आहे त्यांनी जर का दोन्ही गोळे एकत्रच करून यामध्ये दूध मिक्स केलं तरी चालतं। याप्रमाणे आपण थोडं थोडं दूध टाकून असा स्मूथ गोळा तयार करून घेतलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता दूध यामध्ये खूप थोडं लागतं, अगदी 1 चमचाभरच दूध यामध्ये लागतं। आता असा गोळा तयार करून घेतलेला आहे। हा गोळा आता आपण चांगला स्मूथ करून घेऊ, थोडं तूप याला लावलं तरी चालतं। असा गोळा स्मूथ करून घेतल्यानंतर आपल्याला जेवढ्या आकाराचे अनारसे करायचे आहेत तेवढे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। हे गोळे आता आपण हाताने चांगले मऊ करून घेऊ। आता पोळपाटावर आपण थोडीशी खसखस टाकून घेऊ। खसखस चमच्यानेच टाकायची म्हणजे बोटांना खसखस चिकटत नाही। अनारशाचा गोळा तयार करून घेतल्यानंतर हात धुवून घ्यायचे आणि मग अनारसा थापण्यासाठी घ्यायचा, म्हणजे हे अनारशाचं पीठ थापताना बोटांना चिकटत नाही। तुम्हाला जर का पोळपाटावर अनारसे थापायला जमत नसेल तर प्लास्टिक पेपरवर थोडी खसखस टाकून तुम्ही अनारसे थापून घेऊ शकता। जर का हे अनारसे थापताना बोटांना पीठ चिकटत असेल तर थोडं तूप किंवा तेल बोटांना लावायचं आणि पोळपाटाला चिकटत असेल तर थोडी खसखस टाकून घ्यायची पोळपाटावर अजून। हे अनारशाचं पीठ पहा तुम्ही, हे पीठ याप्रमाणे असं स्मूथ तयार झालं पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण अनारसे थापतो त्यावेळेस या अनारशाच्या कडा उलत नाहीत। जाड किंवा पातळ आपल्याला जसे पाहिजे तसे आपण अनारसे थापून घेऊ शकतो। तुम्हाला मी अजून एक पद्धत दाखवणार आहे अनारसे थापण्याची। तोपर्यंत कढईत तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तेल पण तुम्ही घेऊ शकता, पण तुपातले अनारसे खुसखुशीत होतात आणि तेलातले कुरकुरीत होतात। आता तुपाचं टेम्परेचर पहा तुम्ही, तूप मध्यम गरम करून घ्यायचं। खूप कडकडीत गरम करून घेतलेलं असेल तूप तर गॅस बंद करून तूप मध्यम गरम होऊ द्यायचं, मग गॅसची फ्लेम ऑन करून मध्यम गॅसची फ्लेम ठेवून अनारसा तळून घ्यायचा। अनारसा तुपात टाकल्यानंतर खसखसीची जी थापलेली साईड आहे ती वरच्या बाजूने घ्यायची आणि झाऱ्याने अनारशावर याप्रमाणे साईडने असं तूप सोडायचं, म्हणजे अनारशावर छान जाळी येते। एका वेळेस एकच अनारसा तळायचा। याप्रमाणे आपले खूप मस्त अनारसे तयार होतात आणि ही अनारसे करण्याची खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही जर का पहिल्यांदा जरी अनारसे करत असाल तरी तुमचे अनारसे चुकणार नाहीत, तुम्ही या पद्धतीने अनारसे तयार केले तर। अनारशातलं तूप निथळू द्यायचं आणि मग एका प्लेटमध्ये अनारसे काढून ठेवायचे। तुम्हाला मी अजून एक खूप सोपी पद्धत दाखवते अनारसे थापण्याची। पोळपाटावर थोडी खसखस टाकून घ्यायची, यावर एक अनारशाचा गोळा ठेवायचा, वाटीला खालच्या साईडने तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि वाटीने याप्रमाणे अनारसा थापून घ्यायचा। याप्रमाणे जर का अनारसा थापला तर खूप सोपा पडतो थापण्यासाठी। तुम्हाला किती जाड किंवा पातळ अनारसा पाहिजे त्याप्रमाणे असा अनारसा थापून घ्यायचा, पण हे अनारशाचं पीठ जर का छान स्मूथ तयार झालं असेल तरच हे अनारसे याप्रमाणे असे छान तयार होतात। आता हा अनारसा मी तुम्हाला तळून पण दाखवते। अनारशाच्या पिठात जर का गूळ जास्त झालेला असेल तरी पण अनारसा तेलात किंवा तुपात टाकल्यानंतर विरघळू शकतो। इथे पहा तुम्ही या अनारशावर पण किती मस्त जाळी आलेली आहे। या खूप सोप्या पद्धतीने तुम्ही यावर्षी अनारसे नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला किती लालसर अनारसा पाहिजे आहे त्याप्रमाणे हा अनारसा तळून घ्यायचा। आता तळून घेतल्यानंतर हा अनारसा पण आपण काढून घेऊ। अनारशातलं तूप आधी चांगलं निथळून घ्यायचं आणि मग अनारसा काढून घ्यायचा। प्लेटमध्ये अनारसे काढून ठेवताना एकावर एक ठेवायचे नाहीत, साईडने ठेवायचे, म्हणजे अनारसे गरम असताना एकावर एक जर का ठेवले तर चिकटतात मग एकमेकांना। आता मी तुम्हाला एक खूप पातळ अनारसा थापून तळून दाखवते। पातळ अनारशावर खूप जास्त जाळी येते आणि पातळ अनारसे जाड अनारशापेक्षा जास्त कुरकुरीत तयार होतात।
तुम्हाला जर का साखरेचे जाळीदार पांढरे शुभ्र अनारसे कसे तयार करायचे याची रेसिपी पाहिजे असेल तर याच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हे पहा, पातळ अनारसा तळल्यानंतर यावर किती मस्त जाळी आलेली आहे। याप्रमाणेच आपण दोन्ही गोळ्यांचे असे अनारसे तयार करून घेतलेले आहेत। हे अनारसे 15-20 दिवस छान राहतात। या अनारशाला कलर पण किती सुंदर आलेला आहे, इथे पहा तुम्ही। आणि खूप मस्त जाळीदार आपले अनारसे तयार झालेले आहेत। तुम्हाला एक अनारसा तोडून दाखवते मी। हे पहा, किती जाळीदार आणि मस्त खुसखुशीत आपला अनारसा तयार झालेला आहे। अनारसे तयार करणं खूप जास्त अवघड नाही आहे। काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे अनारसे पण खूप मस्त तयार होतील। अनारशासाठी तांदूळ घेताना जुने तांदूळ घ्यायचे। आपण इडलीसाठी जे बॉइल्ड राईस वापरतो ते घ्यायचे नाहीत। तांदूळ भिजवून घ्यायचे चांगले, 2 दिवस तांदूळ भिजले पाहिजेत। आणि तांदळाचं पीठ पण चांगलं बारीक करून घ्यायचं। गुळाचं प्रमाण पण व्यवस्थित ठेवायचं आणि तेलाचं टेम्परेचर पण व्यवस्थित असलं पाहिजे। यामुळे अनारसे छान खुसखुशीत आणि जाळीदार तयार होतात। याप्रमाणे तुम्ही सगळ्या टिप्स फॉलो करून यावर्षी अनारसे नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आता अनारसे कसे स्टोअर करून ठेवायचे ते पण आपण पाहू। एक स्टीलचा डबा घेतलेला आहे। कोणताही डबा तुम्ही घेऊ शकता। या डब्यात अनारसे असे उभे करून ठेवायचे, म्हणजे अनारसे तळल्यानंतर यामध्ये जे तूप किंवा तेल आहे ते डब्यात सगळं खाली जमतं। आणि मग दुसऱ्या दिवशी आपण हे अनारसे काढून घ्यायचे आणि डब्यातलं तेल किंवा तूप काढून घ्यायचं सगळं। यामुळे अनारसे खूप जास्त तेलकट होत नाहीत। तुपाचे अनारसे असतील तर तूप अनारशावर थिजतं थंड झाल्यानंतर, त्यामुळे हातात अनारसे घेतल्यानंतर तुपकट लागत नाही हातावर। पण तेलाचे अनारसे खूप तेलकट लागतात। यामुळे जर का अनारसे असे ठेवले तर मग जास्त तेलकट होत नाहीत। फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। समोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील। थँक्यू।